नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दीपक हजारे, सेकंड इयर BMS स्टुडंट इन GSC बारामती। तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे कारण काउन्सिलिंग चालू असताना मनामध्ये खूप क्वेश्चन्स येतात। त्यातला महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे की जर आपल्याला BMS भेटलं आणि BMS मध्ये जर आपल्याला डिसेक्शन नाही भेटलं तर काय होणार, किंवा आपल्याला बॉडी डिसेक्ट करता भेटणार का, कॅडेवर भेटणार का कॉलेजला। आज आपण त्याच क्वेश्चनचा आन्सर बघूया। लास्टपर्यंत राहा आणि लास्टला काय तर तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे मी। तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा। चला तर मग आपल्या टॉपिककडे जाऊया। पहिल्यांदा बघूया की डिसेक्शन हा पार्ट आयुर्वेद आहे का मॉडर्न आहे। हे बघण्याआधी आपण हे बघूया की आयुर्वेदामध्ये डिसेक्शन होतं का पहिल्यांदा, किंवा आपले जे ऋषीमुनी होते सुश्रुत आचार्य, चरक आचार्य ह्यांनी डिसेक्शन केलं का फक्त बॉडी बघूनच त्यांनी त्यांची सिस्टम काढली होती आयुर्वेदा। तर मी सांगू इच्छितो की आयुर्वेदामध्ये एक मृत शरीर संशोधन असा एक चॅप्टर आहे, तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये भेटेल। त्या मृत शरीर संशोधन या टॉपिकमध्ये पूर्ण डिसेक्शनचं माहिती दिली आहे, प्लस त्यामध्ये कोणकोणते टूल्स यूज केले, कोणकोणते कसे बनवले, किंवा बॉडी कशी डिसेक्ट केली। इव्हन सुश्रुत आचार्यांनी त्वचेचे 6 प्रकार आणि चरक आचार्यांनी त्वचेचे 7 प्रकार सांगितलेत। म्हणजे आपण ह्याच्यावरून समजू शकतो की त्यांचं डिसेक्शन किती बारीक लेवलला केलं गेलं होतं, की त्यांनी त्वचेचे 6-7 प्रकार सांगितलेत। तर आपण थोडक्यात बघूया की त्या काळात 4 ते 5 हजार वर्षापूर्वी ज्यावेळेस आयुर्वेदाची उत्पत्ती होत होती त्यावेळेस डिसेक्शन कसं व्हायचं थोडक्यात बघूया। एक तुम्हाला शॉर्ट व्ह्यू देतो। टाईम होता 4 ते 5 हजार वर्षापूर्वी। त्या काळामध्ये ना कोणते आधुनिक टूल्स ना कोणते शास्त्र होते, पण आपल्या आचार्यांनी काय केलं, त्यांच्या बुद्धीच्या सहाय्याने किंवा त्यांच्या दैवी शक्तीच्या सहाय्याने डिसेक्शन पद्धत शोधून काढली। कशी काढली तर बघूया आपण। त्यांनी काय केलं, ज्यावेळेस गावामध्ये कोणती मृत बॉडी भेटत असेल त्यांना, त्यावेळेस एक जंगलामध्ये जाऊन अशी जागा हुडकत होते जिथं नदी वाहत होती आणि त्या नदीच्या शेजारी कोणता जीव राहत नव्हता, जसं की जंगली प्राणी किंवा माणसे। अशी जागा शोधून ती मृत बॉडी एका पिंजऱ्यामध्ये, लाकडी पिंजऱ्यामध्ये बांधून त्या नदीमध्ये बांधली जायची, जेणेकरून त्या पाण्याच्या प्रवाहामुळे आपल्या स्किनचे सारे थर निघून जातील आणि आपली बॉडी डिसेक्शनसाठी तयार होईल। त्यासाठी ते करत होते एक लाकडी पिंजरा आणि त्याच्यामध्ये एक मेडिकेशन वनस्पती ठेवत होते, जेणेकरून अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल किंवा जे जलचर प्राणी आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी ज्या वनस्पती यूज होतात त्या वनस्पती ते बॉडीला गुंडाळून पाण्यामध्ये सोडत असत। आणि नंतर ज्यावेळेस स्किन आपली पाण्याच्या प्रवाहामुळे थोडी लूज होईल त्यावेळेस बॉडी बाहेर काढून मग लाकडाचा ब्रश करून ते हळूहळू एक 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 स्किनचा थर काढत, जसं आपण मॉडर्नमध्ये डिसेक्शन करतो, पहिल्यांदा स्किन, नंतर फॅट, नंतर मसल्स, नंतर बोन्स, सेम त्या प्रकारे त्यावेळी डिसेक्शन केलं जायचं। आणि मी तुम्हाला डिसेक्शनबद्दल शॉर्ट माहिती दिली आहे आणि त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मला कमेंट करा, त्यामध्ये कोणत्या वनस्पती यूज होतात, कशी पद्धत आहे डिटेलमध्ये सांगतो। तर वळूया आपल्या मेन टॉपिककडे की डिसेक्शन आयुर्वेदामध्ये होतं तर होतं आणि आमच्या कॉलेजमध्ये पण झालं। आता मी माझा थोडा एक्सपिरियन्स सांगतो। आमच्या बॅचचं डिसेक्शन चालू झालं सेकंड टर्ममध्ये। सेकंड टर्ममध्ये चालू झाल्यानंतर आमच्यापाशी टाईम खूप कमी होता, 1 ते 1.5 महिना होता, पण आम्हाला बॉडी भेटली होती उशिरा थोडी, त्यामुळं डिसेक्शन उशिरा चालू झाल्यामुळं थोडा टाईम झाला होता। पण काय नाही, आम्ही 2 बॅच पाडल्या, बॅच A बॅच B, आणि बॅचनुसार आम्ही डिसेक्शन केलं। पहिल्यांदा आर्म, नंतर फूट, नंतर ॲबडोमन, नंतर बॅक, नंतर स्कल, असं करून आमचं सगळं डिसेक्शन झालं 1 ते 1.5 महिन्यामध्ये। आणि आम्ही प्रॉपर माहिती घेतली, प्रॉपर सगळ्यांनी डिसेक्शन करायला भेटलं आणि असं वाटलं की आपण असं एक शास्त्र शिकतोय ज्यामध्ये आपण मॉडर्न पण आणि आयुर्वेदा दोन्ही एकसोबत शिकतोय। आणि डिसेक्शनची पद्धत ज्यावेळेस माहीत झाली की आपली पद्धत आहे जुनी आयुर्वेदामध्ये वापरली जायची, त्यावेळेस तर खूप आनंद झाला। आता हे फोटो बघा, ज्यावेळेस आम्ही डिसेक्शन केलं तर त्यावेळेस काढलेले, रिस्पेक्ट देऊन बघा, कारण ज्या व्यक्तीने आपल्यासाठी बॉडी डोनेट केली त्यासाठी थोडी रिस्पेक्ट तर दिलीच पाहिजे। मला वाटतंय की तुम्हाला आता प्रूफ साईट आन्सर भेटला असेल की BMSमध्ये पण डिसेक्शन होतं आणि मॉडर्नसारखं डिसेक्शन होतं। त्यामुळं तुम्ही BMS घेताना काहीही घाबरू नका आणि BMSला खरंच खूप स्कोप आहे फ्युचरमध्ये। आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।